ड्रीम इलेव्हन मध्ये 5 लाख रुपये गमावले, बाबाचा मारही खाल्ला आणि शेवटी 49 रुपयामध्ये 3 कोटी कमावले. हो, हे ऐकून तुमचं डोकं गरगरेल, पण ही खरी कहाणी आहे. ही कहाणी आहे रवी मेहताची. झारखंड मधल्या एका छोट्याशा गावातून आलेला एक हट्टी तरुण, ज्याने नशिबाचा जुगार खेळा आणि इतिहास घडवला. सध्या IPL सुरू आहे. मैदानात प्लेयर्स रनसाठी लढताय, पण मैदानाच्या बाहेर मात्र लाखो तरुण ड्रीम इलेव्हन वर आपलं स्वप्न विकत घेत आहे. कधी 49 रुपयात करोडपती होण्याचं, तर कधी घरचं दुकान विकून बरबाद होण्याचं. असाच हा रवी मेहता, सुगाकोड या गावाचा, पलामू जिल्ह्यातला एक सामान्य मजुराचा मुलगा. दुकान चालवत होता रेल्वे स्टेशन शेजारी. दुकानात सामान विकायचा, पण डोक्यात मात्र IPL चे प्लेइंग 11 असायचं. 8 वर्ष, हो, तो तब्बल 8 वर्ष रोज टीम लावत राहिला आणि पैसे जात राहिले. आतापर्यंत त्याने 5 लाख रुपये ड्रीम इलेव्हन वर उडवले होते. त्याचे आई वडील किराणा दुकानात माल भरण्यासाठी त्याला पैसे द्यायचे आणि रवी मात्र खेळामध्ये पैसे उडवत होता. बापाचा ओरडून ओरडून अक्षरशः आवाज बसला, पण रवीचं स्वप्न होतं की एक दिवस करोडपती व्हायचंच. त्यामुळेच तो टीम लावत राहिला. आणि मग शेवटी आली ती रात्र. 9 एप्रिल, गुजरात टायटन विरुद्ध राजस्थान रॉयल्स. रवीने 49 रुपये लावले होते आणि त्याची टीम ड्रीम इलेव्हन मध्ये टॉपवर पोहोचली. 3 कोटी रुपये, हो, त्याने थेट 3 कोटी रुपये जिंकले. 8 वर्षाचं वेड, फाटलेले बुट आणि वडिलांची चप्पल, सगळ्यांचं उत्तर त्याने मिळवून दिलं. ड्रीम इलेव्हनने त्याला लगेच पैसे दिले का? तर नाही. त्यापैकी 30% टॅक्स कापला गेला. 24 तास थांबावं लागलं आणि मग खात्यात आले 1 कोटी रुपये. ते रवीने लगेच काढले आणि काय केलं तर स्वतःची जमीन घेतली आणि दुकान देखील वाढवलं. त्याचे आई वडील, ज्यांच्या हातात फावडं होतं, आज त्यांच्या हातात सोन्याचं भवितव्य आहे. यापूर्वी रवीच्या स्वप्नावर हसणारे मात्र आज त्याच्या यशावर ताल देऊन बोलताय, आमचा पोरगा करोडपती झालाय असं म्हणताय. ड्रीम इलेव्हनने त्याला वाट दाखवली, पण तो वाट चालला. 5 लाखाचं नुकसान त्याने बघितलं, पण त्याने वाट सोडली नाही आणि एक दिवस 49 रुपयांनी त्याचं आयुष्य बदललं आणि जिंकले थेट 3 कोटी रुपये. त्याने फक्त नशिबाची लॉटरी नाही जिंकली, तर दरवेळी हरून देखील तो मैदान सोडत नव्हता आणि शेवटी खेळ जिंकून गेला. या प्रकरणावरती तुमचं मत काय? ही जिद्द होती की नशिबाचा धोका? व ऑनलाईन टीम लावून पैसे कमावणं तरच कितपत योग्य आहे? त्यामुळे तरुण भरकटतोय का? आपलं मत कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि असाच माहितीपूर्ण व्हिडिओ यापुढेही बघण्यासाठी आपलं युट्यूब चॅनल महाराष्ट्र लाईव्हला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओसह. पर्यंत जय महाराष्ट्र.